नरसिंहवाडीमध्ये म्हणजेच नरसोबाच्या वाडीमध्ये एका दिवसात काय खायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे एका मिनिटात. दर्शन घेऊन घाटावर फेरफटका मारून मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या अवधूत यांच्याकडे पेढा आणि कवट बर्फी खा. एक घास खाल्ल्यावर डोळे आपोआप बंद होतात. यात थोडासा गुलकंद सुद्धा घातलाय. फार सुंदर बर्फी. आणि यानंतर जेवायला जा वाडीच्या फेमस सोमण खानावळीमध्ये. अतिशय साधी घरगुती सात्विक थाळी होती, पण प्रत्येक पदार्थाची चव म्हणजे आहा. साधेपणातही उत्तम चव असू शकते. मसालेदार काही नाही, ग्रेव्ही वगैरे काही नसते आणि आमची वाढण्याची पद्धत बरोबर हे महत्वाची. बरोबर. तृप्त झालंय मन, आत्मा, शरीर तृप्त. आणि यानंतर स्वीट डिश वाडीची खास बासुंदी. त्याचा स्पॉट पण सांगणार आहे, पण त्याआधी पटकन फॉलो करा राव. तर बासुंदीसाठी जा श्रीकृष्ण दुग्धालय. जे इथं दत्त महाराजांचं ठिकाण होतं, म्हणजे ज्या टायमाला इथं जंगल सगळं होतं त्यावेळीपासून इथं आमचे आजोबापासून इथं जनावरं हिंडवायला आम्ही येत होतो इकडं म्हशी घेऊन. त्यावेळीपासून आमचे इथं व्यवसाय बासुंदीचा चालू झाला. दूध खपन आमचं. मग आता काय करायचं म्हटलं, आता मग दूध आठवून आम्ही लोकांना घरोघरी जाऊन असे डोक्यावरनं बासुंदी म्हणून हे करतो. वाडीला आलात, वन ऑफ द बेस्ट बासुंदी म्हणेन श्रीकृष्ण. मी तर वाडीत एका दिवसात एवढंच खाऊ शकलो. तुम्हाला अजून स्पॉट माहिती असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा.